मौदा शहरालगत असलेल्या टी पॉइंट कल्व्हर्टवरील स्ट्रीट लाईट्स बंद आहे। विशेष म्हणजे उद्घाटनानंतर केवळ नवलाईचे 4 दिवस हे स्ट्रीट लाईट सुरू होते, मात्र आता ते बंद झाल्यानं नागरिक नाराज आहे। मौदा तालुक्यातील नागपूर भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53च्या टी पॉइंटवर उड्डाण पूल बांधण्यात आला आहे। या पुलाचं उद्घाटन 3 महिन्यांपूर्वी झालं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे बसवण्यात आले होते, परंतु 3 महिन्यात रस्त्यावर बसवलेले अनेक दिवे बंद पडले आहे। या कल्व्हर्टच्या आधी एक छोटा रस्ता आहे। या रस्त्यावरील दिवेही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। तर महामार्ग प्रशासन या रस्त्याची साफसफाई करत नसल्यानं इथे घाण साचली आहे। त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होते। तर महामार्गावर आणि बाजूच्या रस्त्यांवर बसवलेले दिवे तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी नागरिक करतायत। या मार्गावर मौदा टी पॉइंट या ठिकाणी नव्यानं एक उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे आणि 3 महिन्यापूर्वी या पुलाचे लोकार्पण झालेले आहे। यावरून वाहनं सुरू झालेली आहे। ज्यावेळेला हा पूल तयार करण्यात आला त्यावेळेला या मार्गाच्या या पुलाच्या दोन्ही बाजूला लाईट लावण्यात आलेली होती आणि केवळ फक्त 3 महिन्यामध्ये त्यामधले बरेचसे लाईट नादुरुस्त झालेले आहे आणि त्या ठिकाणी अंधार असतो। त्याचबरोबर या पुलाच्या अलीकडेच साईड रोड बनलेला आहे। या साईड रोडवरील सुद्धा लाईट अनेक दिवसापासून बंद आहे। विशेष म्हणजे या साईड रोडला जे वाहन चालक असतात आपले वाहनं उभे करतात आणि उभे करून त्या ठिकाणी आपलं स्वयंपाक वगैरे करत असतात, परंतु काय झालेलं आहे की त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे तिथे नेहमीच म्हणजे अंधार असतो। आणि दुसरं असं की या साईड रोडची कोणत्याही प्रकारची सफाई महामार्ग प्रशासनाकडून केली जात नाही। त्यामुळे तिथे गवत वाढलेलं आहे आणि अतिशय घाण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे।